नो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी जे काही सिरीज सुरू केलेली आहे, तर जी-एसवर आधारित 10 प्रश्न पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण जे पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिशबद्दल जे काही 2023 मध्ये प्रश्नपत्रिका आली होती, तर त्यातील 20 प्रश्न आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्वरूप कळून जाईल, टॉपिक्स कळून जाईल, की कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर पहा प्रश्न काय आहे, अगोदर नीट व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न काय म्हणतो, एकदम सिंपल प्रश्न असतात. इट वॉज द पास्ट मिडनाईट सो देअर वेअर डॅश पीपल ऑन द स्ट्रीट. काय म्हणतो, इट वॉज पास्ट नाईट म्हणजे रात्रीचे 12 वाजून गेले होते, म्हणून रस्त्यावर डॅश लोक होते. रात्रीचे 12 वाजून गेले म्हणून रस्त्यावर डॅश लोक होते. तर ते आपल्याला पाहायचं. पहा ऑप्शन काय दिलेले, फ्यू, लेस, अ फ्यू, नोबडी. आता ह्या 4 शब्दाचा अर्थ काय होतो. फ्यू म्हणजे काही लोक होते, त्याच्यानंतर लेस म्हणजे कमी लोक होते, त्याच्यानंतर अ फ्यू म्हणजे थोडे होते, आणि नोबडी म्हणजे कोणीही नव्हतं. ऑप्शनमधून जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नोबडी कोणी नव्हतं असं होऊ शकणार नाही. त्याच्यानंतर थोडे लोक असतात का, नाही. अ फ्यू नाही. त्याच्यानंतर लेस म्हणजे कमी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्यू. इट वॉज पास्ट मिडनाईट सो देअर वेअर फ्यू पीपल ऑन द स्ट्रीट म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं फ्यू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता तुम्ही काय आहे, पहा. अबस्ट्रॅक्ट नाऊन. जोपर्यंत तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत उत्तर ॲक्युरेट सोडवायला अडचण निर्माण होऊ शकते. तर पहा, अबस्ट्रॅक्ट नाउन फॉर्म ऑफ सी इज. सी या शब्दाचे अबस्ट्रॅक्ट नाउन कोणते, म्हणजे भाववाचक नाम आपल्याला काय करायचं, शोधायचं आहे. सी ह्या शब्दाचे भाववाचक नाउन कोणते ते आपल्याला पाहायचं. सीचं पाहू शकता तुम्ही, सीइंग, सीन, सॉ, साईट. तर यापैकी सीइंग पण येणार नाही, सीन पण येणार नाही, सॉ पण येणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साईट. सीचं काय होते, भाववाचक नाम, अबस्ट्रॅक्ट नाउन साईट होत असते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न काय म्हणतो, डॅश प्लेइंग फुटबॉल ही प्लेज क्रिकेट. डॅश प्लेइंग फुटबॉल ही प्लेज क्रिकेट. अगोदर या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, काय म्हणत आहे. डॅश फुटबॉल खेळण्याऐवजी तो क्रिकेट खेळतो. डॅश फुटबॉल खेळण्याऐवजी तो काय करतो, क्रिकेट खेळतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल, पहा. बी साइड्स म्हणजे बाजूला, अल्दो म्हणजे जरी, बिसाइड्स म्हणजे शिवाय, आणि त्याच्यानंतर एक चौथा ऑप्शन आहे आल्सो. आल्सो म्हणजेच सुद्धा. तर या प्रश्नाचं काय उत्तर येईल, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल शिवाय. शिवाय म्हणजेच बिसाइड. म्हणजेच काय होईल या ठिकाणी, फुटबॉल खेळण्याऐवजी तो क्रिकेट खेळतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, पहा काय म्हटलेलं आहे. ही फिल्ड द ग्लास विथ वॉटर टू द. ही फिल्ड द ग्लास विथ वॉटर टू द. तर काय होईल याचा अर्थ मराठीमध्ये काय होईल, त्याने ग्लास पाण्याने डॅश भरला. त्याने ग्लास पाण्याने डॅश भरला. तर जो काही त्याच्या हातामध्ये ग्लास आहे, तो ग्लास कुठपर्यंत त्याने भरलेला असेल, तर पाहूया. मार्जिन, मार्जिन म्हणजेच काय, काठापर्यंत भरला आहे का. ब्रीम, ब्रीम म्हणजे किनाऱ्यापर्यंत भरलेला आहे का. एज, कडा, कडापर्यंत भरलेला आहे का. सीमा म्हणजे बॉर्डर म्हणजे सीमापर्यंत भरलेला आहे का, तर येणार नाही. सीमा पण येणार नाही, म्हणजे बॉर्डर पण येणार नाही, एज पण येणार नाही, त्याच्यानंतर काठ पण येणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येऊ शकते ब्रीम. ब्रीम म्हणजे किनार, किनाऱ्यापर्यंत त्याने काय केलेलं आहे, त्याचा जो ग्लास आहे तो ग्लास त्यांनी भरलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक पुढचा पहा. द ॲडवर्ब ऑफ ब्रेव इज. ब्रेव ह्या शब्दाचे आपल्याला ॲडवर्ब काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर काय होऊ शकते ब्रेव या शब्दाचे ॲडवर्ब, ब्रेवरी, ब्राव, ब्रेव, ब्रेवली. तर हे आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, अशा प्रकारचे पाठच करावं लागतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रेवली. तुम्हाला स्वरूप कळून जाईल कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. हे प्रश्न टोटल आलेले आहेत 2023च्या एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कम व्हॉट मे आय शॅल अधेअर डॅश माय प्रिन्सिपल. तर या प्रश्नाचं अर्थ काय आहे, काहीही झाले तरी मी माझ्या तत्वांना डॅश चिकटून राहील. काहीही झाले तरी मी माझ्या तत्वांना डॅश चिकटून राहील. तर काय येईल, विथ, त्याच्यानंतर ऑन, त्याच्यानंतर टू, त्याच्यानंतर अपॉन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल, टू, सुद्धा. मी तत्वांना सुद्धा चिटकून राहील.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न काय म्हटलेला आहे अगोदर. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो. पुस्तक केवळ मनोरंजक नाही, पुस्तक केवळ मनोरंजक नाही तर डॅडॅश आहे. पुस्तक हे मनोरंजन नाही तर डॅडॅश आहे. काय आहे? इंट्रोडिंग, इंजिनिअरिंग, इंट्रिन्सिक, इन्स्ट्रक्टिव्ह. तर या प्रश्नाचं काय उत्तर येईल? इन्स्ट्रक्टिव्ह या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे पहा, स्पेलिंगवरती आधारित आहे. फाइंड द वर्ड दॅट इज रॉंगली स्पेल्ड. म्हणजेच आपल्याला हे पाठच करावी लागणार आहे की रॉंग म्हणजे जी चुकीची स्पेलिंग आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर पहा, यापैकी कोणता असा शब्द आहे की ज्याची स्पेलिंग ही मिस्टेक आहे? तर मॅजिस्ट्रेट या शब्दाची स्पेलिंग काय आहे? चूक आहे. म्हणजेच स्पेलिंगवर आधारित देखील तुम्हाला 2 प्रश्न विचारतात. एक बरोबर स्पेलिंग आणि एक चूक स्पेलिंग. त्याच्यामुळं त्याचा देखील तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पुढे पहा आता, प्राण्यांच्या आवाजावर प्रश्न विचारला. इथं काऊचा विचारला तर नेक्स्ट परीक्षेमध्ये दुसरा देखील विचारू शकतात. म्हणजे हे कंपल्सरी पाठांतर करायचं आहे. पहा काय म्हटलेलं आहे, द साउंड प्रोड्यूस्ड बाय द काऊ. जे काही काऊ आहे म्हणजेच गाय कोणता आवाज काढते ते आपल्याला काय करायचं आहे, त्याचं योग्य उत्तर लिहायचं आहे. तर गाय कोणता आवाज काढते? तर लो. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर 19वा प्रश्न पाहून घ्या. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. आता जे काही प्रिंट मिस्टेक यामध्ये झालेली आहे. कारण 4ला 4 स्पेलिंग ह्या ॲक्युरेटच आहे. तर त्यामध्ये अशा प्रकारच्या स्पेलिंग यायला पाहिजे होत्या. BEGINING पहिली स्पेलिंग. दुसरी आहे BEIGNNING. त्याच्यानंतर तिसरी स्पेलिंग PEGININNNG. तर त्या सर्व 3 स्पेलिंग चुकीच्या आहेत. त्याच्यानंतर अँटोनिम्स ऑफ ब्लंट इज. ब्लंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर हे शब्द आपल्याला पाठ करावे लागणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शार्प. म्हणजेच विरुद्धार्थी आणि समानार्थी वर 2 प्रश्न हमखास विचारले जाऊ शकतात येणाऱ्या परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक. दुर्दैवाने त्याने बँकेकडून डॅश पैसे उसने घेतले. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक. म्हणजे दुर्दैवाने त्याने बँकेकडून डॅश पैसे उसने घेतले. कसे गेले? बॉरोड, डिपॉझिट, ओड, लेंड. तर यामध्ये काय उत्तर येईल पाहू शकता तुम्ही, ओड. तर ओड हा योग्य उत्तर कशामुळे आहे, की कारण ओड म्हणजे उधारीचे असलेले पैसे किंवा उसने घेतलेले पैसे द्यायचे असणे म्हणजेच ओड असते. बॉरोड म्हणजे काय असते? उसने घेणे असते. परंतु वाक्यामध्ये त्याने उसने घेतले असा कुठेही उल्लेख नाही. त्याच्यानंतर राहिले डिपॉझिट. डिपॉझिट म्हणजे काय असते? ठेवणे आणि हे तर सरळ-सरळ काय आहे? चुकीचे. आणि त्याच्यानंतर लेंड म्हणजे काय? उसने देणे, जो की क्रियापदाचा वेगळा उपयोग आहे. म्हणून या प्रश्नाचं काय उत्तर येईल? ओड. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. पहा पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे. व्यवस्थित अगोदर तुम्ही प्रश्न पहा आणि त्याच्यानंतर तयारी करायला सुरुवात करा. पहा, लेट्स गो फॉर अ वॉक. याचा अर्थ काय होतो? चला फेरफटका मारूया. लेट्स गो फॉर वॉक. चला फेरफटका मारूया. तर काय येईल या प्रश्नाचं योग्य उत्तर? शॉल वी, आर वी, विल वी, शान वी. तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय? शॉल वी. कारण की लेट्स गो चला फेरफटका मारू म्हणजेच तो काय होत आहे? भविष्यामध्ये जात आहे. म्हणून याचं योग्य उत्तर काय? शॉल वी. जसे आपण काय म्हणत असतो? चला हवा येऊ द्या, चला सिनेमाला जाऊ. त्यासाठी शाल वी जास्तीत जास्त काय केला जातो? योग्य ठरतो. यामध्ये आर वी प्रश्न विचारण्यासाठी आहे, तर तो यामध्ये योग्य नाही. आर वी. त्याच्यानंतर विल वी भविष्यातील जे काही क्रिया होणार आहे त्याच्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याच्यामुळे देखील ते योग्य नाही. आणि त्याच्या शार्टचा जर विचार केला, हे काय आहे? शॉल नॉट वीचं संक्षिप्त रूप आहे, नकारात्मक स्वरूपाचं आहे, म्हणजे ते देखील या ठिकाणी योग्य बसणार नाही. म्हणून शॉल वी याचं काय असेल? योग्य उत्तर असणार आहे. म्हटलेलं आहे, द फॉलोइंग सेंटेन्स इज इन डॅश टेन्स. होल्ड ऑन, आय विल गेट अ पेन. काय म्हटलेलं आहे? खालील वाक्य कोणत्या काळामध्ये आहे ते आपल्याला काय करायचं आहे? लिहायचं आहे. द फॉलोइंग सेंटेन्स इज डॅश टेन्स. म्हणजेच कोणत्या काळामध्ये आहे हे आपलं काय आहे? वाक्य आहे. होल्ड ऑन, आय विल गेट अ पेन. तर पहा कोणत्या काळातला हा वाक्य असणार आहे?
फ्युचर सिंपल टेन्स, फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि नॉन ऑफ द अबोव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्युचर सिंपल टेन्स. फ्युचर सिंपल टेन्सच काय आहे, कारण की ह्याचं जे काही सूत्र आहे तुम्ही पाहू शकता, एस प्लस विल V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर फ्युचर टेन्स तर येणारच नाही. फ्युचर कंटिन्युअस, कंटिन्युअस सारखं यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्ब नाही, नॉन ऑफ द अबोव तर नाहीच. त्याच्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्युचर सिंपल टेन्स. याचे सूत्र तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, द फॉलोइंग सेंटेन्स इज, त्याच प्रकारचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्सवर सुद्धा 2 प्रश्न विचारलेत पहा. आपल्याला काय करायचं, काळ ओळखायचं आहे. प्रश्न काय विचारलेला आहे पाहू शकता. वाचून घ्या ते प्रश्न काय म्हणत आहे. वी वेर हॅव्हिंग डिनर व्हेन इट स्टार्टेड टू रेन. आता हे वाक्य कशा प्रकारे ओळखायचं, तर अगोदर सूत्र आपल्याला पाठ करावी लागणार आहेत. एस प्लस, आता इथं काय आलेलं आहे, वेअर आलेलं आहे. एस प्लस एम इज आर. त्याच पद्धतीनं वॉज वेअर भूतकाळामध्ये आहे. आता भूतकाळामध्ये आहे तर कोणत्या भूतकाळामध्ये आहे ते आपल्याला पाहायचं. पास्ट टेन्स, कोणता पास्ट टेन्स माहिती आहे का नाही, हे येणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स सुद्धा येणार नाही. तर हे कोणतं आहे आपलं, पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. यासाठी सूत्र माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द अँटोनियम्स. विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा. तर यासाठी तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाठ करावे लागणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सक्सेसर. त्याच्यानंतर सिनोनियम्स पुन्हा आले पहा. याचं देखील आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. तर काय आहे, अनक्लिअर. पुढचा प्रश्न आहे पहा, काय म्हटलेलं आहे, फ्रॉम द करेक्ट सेंटेन्स. हे जे काही शब्द आहेत ते शब्द घ्यायचे आणि त्यापासून आपल्याला एक करेक्ट सेंटेन्स तयार करायचं आहे. तर तुम्ही तयार करून घ्या कशा पद्धतीने ते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पाहू शकता तुम्ही, 2 5 3 1 4 याचा जर क्रम व्यवस्थित लावला तर तो करेक्ट सेंटेन्स तयार होईल. त्याच्यानंतर पुन्हा फ्रॉम द करेक्ट सेंटेन्स आहे, ते आपल्याला करेक्ट सेंटेन्स तयार करायचं. याचं देखील उत्तर 3 5 2 14 अशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीचे हे सर्व प्रश्न आपले कशावर आधारित होते, इंग्रजीवर आधारित होते. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरवर आधारित प्रश्न सर्व पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं तुमची संपूर्ण तयारी आपल्या चॅनलद्वारे करण्यात येईल. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि टायपिंगला सुरुवात केली नसेल तर आजपासूनच टायपिंगला सुरुवात करा. त्याचे पॅसेज मटेरियल्स, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वेबसाईटची, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून तयारी करू शकता. अजून या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.